सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळा कट भाग 5. रात्रीचे 8 वाजत आले होते. लोहगडावरच वातावरण पूर्णपणे बदललं होतं. काही वेळापूर्वी पर्यटकांच्या गजबटाने भरलेला किल्ला आता शांत झाला होता. फक्त वाऱ्याची सळसळ, झाडांच्या फांद्यांचा आवाज आणि अधूनमधून घुबडांचा आवाज त्या शांततेला अधिकच गूढ बनवत होतं. धुक्याने संपूर्ण परिसर व्यापला होता. काही पावलं पुढचंही नीट दिसत नव्हतं. समीर अजूनही त्या अनोळखी माणसाचा विचार करत होता. खेळ अजून संपलेला नाही हे शब्द त्याच्या कानात सतत घुमत होते. तो घाबरला होता, कारण त्याने आणि निशाने जे काही गुपित मनात ठेवलं होतं ते कुणालाच कळलं याचं त्याला काहीच उत्तर सापडत नव्हतं. त्याने पुन्हा मोबाईल सुरू केला. नेटवर्क कमकुवत होतं, पण अचानक स्क्रीनवर एक व्हिडिओ आला. व्हिडिओमध्ये काही सेकंदासाठी लोहगडाच्या कड्याजवळ उभे असलेले आर्यन, निशा आणि समीर दिसत होते. समीरच्या हातातून मोबाईल जवळजवळ खाली पडला. हे 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 कोणी रेकॉर्ड केलं? तो स्वतःशीच पुटपुटला. त्या व्हिडिओखाली फक्त एकच ओळ लिहिलेली होती. सत्य लपवता येतं, पण मिटवता येत नाही. समीरच्या कपाळावर घाम फुटला. त्याने घाईघाईने इकडे तिकडे पाहिलं, पण धुक्याशिवाय त्याला काहीच दिसत नव्हतं. दुसरीकडे आर्यन निशासोबत किल्ल्याच्या बाहेरच्या पायऱ्याकडे चालत होता. दोघांमध्ये शांतता होती. अखेर आर्यन बोलला, निशा, मी तुझ्यावर आजही विश्वास ठेवतो, पण मला पूर्ण सत्य ऐकायचं आहे. अर्धवट गोष्टी नकोत. हे ऐकताच निशा थांबली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यन, मी चूक केली. माझा भूतकाळ तुझ्यापासून लपवला, पण मी आता आणखी खोटं बोलणार नाही. आर्यन काही बोलणार इतक्यात अचानक खाली पार्किंगच्या दिशेने एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला. वाचवा, कुणीतरी मदत करा. दोघेही आवाजाच्या दिशेने धावत सुटले. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिले की एक वृद्ध माणूस अचानक बेशुद्ध पडला होता. आजूबाजूला लोकांची गर्दी जमली होती. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता त्या वृद्धाला बाजूला झोपवलं. त्याचा श्वास तपासला आणि इतरांना रुग्णवाहिका बोलवायला सांगितलं. हे सगळं काही अंतरावरून समीर पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार आला, हा माणूस इतका चांगला आहे, मग मी नेमकं काय करायला निघालो होतो? पहिल्यांदाच त्याच्या मनात स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण झाली. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर पुन्हा कोणीतरी हात ठेवला. समीर घाबरून मागे वळाला.
पण यावेळी तिथे कुणीही नव्हतं. फक्त जमिनीवर एक लिफाफा पडलेला होता. थरथरत्या हाताने त्याने तो उघडला. आता एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये समीर लहानपणी एक अनोळखी व्यक्तीसोबत उभा होता. फोटोच्या मागे लाल शाईने लिहिलं होतं, तुला तुझा भूतकाळ आठवतोय का? समीरच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्याने पुन्हा फोटोकडे पाहिलं आणि त्याच्या तोंडून नकळत एकच शब्द बाहेर पडला. बाबा. त्याच क्षणी किल्ल्याच्या तटावरून जोरात वीज कडकडली. समीरला आता जाणवलं, हे फक्त प्रेम, विश्वासघात आणि रहस्याची कथा राहिलेली नाही. कोणीतरी अनेक वर्षांपासून या तिघांवर नजर ठेवून आहे. समीरच्या हातातला तो जुना फोटो पाहून त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. फोटोतील लहान मुलगा तो स्वतःच होता, पण त्याच्या शेजारी उभा असलेला माणूस कोण होता हे त्याला नीट आठवत नव्हतं. अनेक वर्षांपूर्वी वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या होत्या. काही आठवणी काळाच्या ओघात धूसर झाल्या होत्या, पण त्या फोटोने त्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. त्याने फोटो उलटापालटा करून पाहिलं. मागे पुन्हा एक ओळ लिहिलेली होती, भूतकाळ विसरलास, पण भूतकाळाने तुला विसरलं नाही. समीरचं हृदय जोराने धडधडू लागलं. त्याने घाईघाईने आजूबाजूला पाहिलं. धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं. त्याला असं वाटू लागलं की कुणीतरी त्याच्या सतत नजर ठेवून आहे. प्रत्येक झाडामागे, प्रत्येक दगडामागे कुणीतरी उभं आहे आणि त्याची प्रत्येक हालचाल पाहत आहे. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब आले. तो लिफाफा हातात घेऊन धावतच पार्किंगच्या दिशेने निघाला. दुसरीकडे आर्यन त्या वृद्ध माणसाला रुग्णवाहिकेत बसवण्यासाठी मदत करत होता. डॉक्टरने प्राथमिक उपचार सुरू केले आणि काही मिनिटांत त्या वृद्धाला शुद्ध आली. त्याने डोळे उघडताच आर्यनचा हात घट्ट पकडला आणि हलक्या आवाजात म्हणाला, बाळा, आज तू माझा जीव वाचवलास, पण सावध राहा. तुझ्या आसपास दिसतंय त्यापेक्षा खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. हे शब्द ऐकून आर्यन काही क्षण गोंधळून गेला. तो काही विचारणार इतक्यात रुग्णवाहिका निघून गेली. त्या वृद्धाचं वाक्य मात्र त्याच्या मनात खोलवर रुतून राहिलं. निशा काही अंतरावर उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना दिवसेदिवस वाढत होती. तिला आता स्पष्ट जाणवत होतं की सत्य जितकं लपवलं जाईल तितका त्याचा स्फोट मोठा होईल. तिने ठरवलं, आज नाही तर उद्या पण आर्यनला सगळं खरं सांगायचं. तेवढ्यात समीर धावतच त्याच्या जवळ आला. त्याचा श्वास फुलला होता, चेहरा घाबरलेला होता. त्याने थरथरत्या हाताने तो फोटो आर्यनसमोर धरला. आर्यनने फोटो पाहिला आणि क्षणभर स्तब्ध झाला. फोटोच्या एका कोपऱ्यात उभा असलेला तिसरा माणूस त्याला ओळखीचा वाटत होता. तो चेहरा त्याने कुठेतरी पाहिला होता, पण नेमकं कुठे ते आठवत नव्हतं. हा माणूस मला ओळखीचा वाटतोय, आर्यन पुटपुटला.
निशाने हे फोटोकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा तर ती बोलणार इतक्यात अचानक जोराचा वारा सुटला. फोटो समीरच्या हातातून उडाला आणि काही अंतरावर जाऊन पडला. तिघेही तो पकडण्यासाठी धावले, पण फोटो उचलण्यासाठी आर्यन खाली वाकला तेवढ्यात त्याला त्याच्या खाली एक जुना लोखंडी डबा दिसला. डब्यावर जाड धुळीचा थर होता, म्हणजे तो अनेक वर्षांपासून तिथेच पडून होता. समीरने तो डबा उघडला. आत काही जुनी पत्र, एक चावी आणि एक लहानशी डायरी होती. डायरीचं पहिलं पान उघडताच मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसलं, जर ही डायरी तुझ्या हातात आली असेल तर समज की सत्य बाहेर येण्याची वेळ आली आहे. तिघेही एकमेकांकडे पाहत राहिले. आता त्यांना जाणवलं की ही गोष्ट फक्त त्यांच्या नात्यापुरती राहिलेली नाही. या रहस्याची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी झाली होती. दूरवर पुन्हा एकदा वीज कडकडली आणि डायरीचं पुढचं पान आपोआप वाऱ्याने उलटलं.